पारडी इलाके में क्राइम ब्रांच यूनिट 5 की कार्रवाई 1,64,000 का प्रतिबंधित गुटखा तंबाकू जब्त। नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 5 ने पेट्रोलिंग के दौरान बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है। पारडी पुलिस स्टेशन क्षेत्र के दालमिल आंबेनगर रोड पर एक संदिग्ध व्यक्ति को एक्टिवा दोपहिया वाहन पर संदिग्ध बोरी ले जाते हुए पकड़ा गया। पुलिस ने जब व्यक्ति से पूछताछ कर तलाशी ली तो बोरी से प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और गुटखा बरामद हुआ। कार्रवाई में रिमझिम ब्रांड के 40 पैकेट सुगंधित तंबाकू, एक मोबाइल फोन और एक्टिवा वाहन समेत कुल 1,64,000 रुपए का माल जब्त किया। आरोपी की पहचान प्रदीप राजमोहन शाहू उम्र 28 वर्ष निवासी श्रीओम सोसाइटी वाठोड़ा के रूप में हुई है। पुलिस ने आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर, दीपक बावनकर हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने एक इसम टू व्हीलर ऍक्टिवावर काही संशयास्पद गोणी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ऍक्टिवावर एक इसम काही गोणी त्याच्यासोबत होत्या। त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा असे पॅकेट मिळून आले। त्यांनी ते ताब्यात घेऊन आणल्यानंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं। त्या अनुषंगाने फूड अँड ड्रगचे ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी आरोपीच्या विरुद्ध आम्ही अपराध नंबर 14/26 IPC कलम त्याचबरोबर फूड अँड ड्रग ऍक्टच्या अंतर्गत कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या तपासणीवरून त्यामध्ये 40 पॅकेट जन्नम सुगंधित तंबाखू, त्यानंतर XXX सुगंधित तंबाखू, रिमझिम तंबाखू, त्याचबरोबर त्याची एक ऍक्टिवा आणि मोबाईल असा 1,64,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमनी शाहू, वय 28 वर्ष, राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपो जवळ, पोलीस ठाणे वाठोडा, आणि सदरचं हे घटनास्थळ आहे की दालमिल आंबेनगर, दालमिल रोड, पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी सदरचं आम्हाला मुद्देमाल आरोपी सह प्राप्त झाला आहे। आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानूनी कारवाई करण्यात आली आहे।